सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयातील अटी शर्ती आणि निकष जर बघितले तर त्याच्यामध्ये अपात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र नेमके पात्र शेतकरी कोण हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। सुरुवातीचे काही खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील, तरच तुम्ही पात्र आहात की नाही आहात हे तुम्हाला कळणार आहे। सुरुवातीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2019 ला श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी कर्जमाफी झाली होती त्याच्यामध्ये जर का तुम्ही कर्जमाफीचा लाभ घेतला असेल आणि त्यानंतर कर्ज काढलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अपात्र आहात, कारण तुम्हाला 50,000चं ओटीएस तिकडे आहे आणि ते तुम्ही याच्यामध्ये अपात्र आहात। दुसरा मुद्दा जो आहे तो लक्षात घ्या की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत या दरम्यान जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2026 अखेर थकीत असेल आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड केलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतरचा मुद्दा जो आहे की जमीन धारणेची अट नसणार आहे। आता मी जे वरती आधी सांगितलंय याच्यामध्ये जर का तुम्ही बसत असाल, या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असो, 3 हेक्टर असो, 5 हेक्टर असतो, किती जमीन असो, तुम्हाला जमीन धारणेची अट नाही, इतकीच तितकीच असं नाहीये। किती जमीन असेल आणि वरच्या मी सांगितलेल्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर आधी मी जे सांगितलेले शेतकरी आहेत त्यांनी पुनर्गठन केलेलं असेल, फेर पुनर्गठन केलेलं असेल आणि ते 2-3 बँकां मिळून जरी असेल तरी सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे 2 लाखापर्यंत। ठीक आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे। त्यानंतर पहिल्यांदा घेतलेलं कर्ज, त्यानंतर पुनर्गठन, फेर पुनर्गठन हे जे विविध बँकांमधलं घेतलेलं आहे, तुम्ही 2-3 बँकांमधलं सुद्धा घेतलेलं असेल तर यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ त्या ठिकाणी 2 लाखाच्या आत मिळणार आहे, मात्र वरचे पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत जर 2 लाखाच्या वरती असेल तर। त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे की सर माझं कर्ज 2 लाखाच्या आत आहे, मग मला 2 लाखापर्यंतची माफी मिळणार का? म्हणजे त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की माझ्यावर जर 1,70,000 कर्ज आहे तर वरचे 30,000 सरकार बँकेत टाकणार का? तर असं नसतंय। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, मग 2 लाखाच्या आतलं जे काय कर्ज असेल ते माफ होईल। मग 1,70,000 असेल, 1,80,000 असेल ते माफ होईल, 2,10,000 असेल तर वरचे 10,000 तुम्हाला भरावे लागतील। अशा पद्धतीचा तो विषय आहे। आता मी सोप्या भाषेमध्ये तुम्ही या कर्जमाफीत बसता का हे तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे नेमकं कोण याच्यामध्ये पात्र असणार आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो, आपला ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।